अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापू लागलाय। सकल मातंग समाज मागील काही वर्षांपासून अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं यासाठी आंदोलन करीत आहे। आरक्षण वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी सरकारने बद्दर समिती नेमली होती। बद्दर समितीने सरकारकडे अहवाल सादर केला आहे। त्यानंतर सरकारने या अहवालावर हरकती आक्षेप मागविण्यासाठी एप्रिल 30 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। पण आज नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे। उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावा, बद्दर समितीचा अहवाल खुला करावा अशी मागणी केली जातीये। भारतीय संविधानाने निर्माण केलेला आरक्षणाचा साचा तोडण्याचं कामं भाजप करीत आहे। उपवर्गीकरणाच्या आडून अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचं भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायीकडून केला जातोय। आज सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे। आपण पाहत आहात की सरकारच्या विरोधामध्ये हा आमचा रोष आहे, आमचं आंदोलन आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने अनुसूचित जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्यांना नक्कीच आता त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे। आज महाराष्ट्र पूर्ण पेटलेला आहे। ज्या पद्धतीने त्यांनी भांडणं लावलेली आहेत ती त्यांनी तातडीनं थांबवणं गरजेचे आहे। आणि जे काही त्यांनी जे खेळ करत आहेत उपवर्गीकरणाच्या आडून आणि जे काही मनुवादी षडयंत्र आहे त्यांची आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आम्ही ते हाणून पाडणार आहोत। महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आज आंदोलन सुरू आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्येही नांदेड जिल्ह्याच्या कडून किंवा महाराष्ट्रातील मोठमोठे आंदोलन होणार आहेत। मुद्दा हा आहे की अजूनपर्यंत शासनानं बदर समितीचा अहवाल जाहीर केलेला नाही। 30 तारखेपर्यंतची शेवटची तारीख दिलेली आहे अहवाल म्हणजे सादर करण्याचं आमचं म्हणणं आहे। पण आक्षेप नोंदवायचा तर अजूनपर्यंत तुम्ही अहवाल का देत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावरच आजचं आमचं हे आंदोलन आहे। आणि बघू महाराष्ट्र सरकार आता काय भूमिका घेते। महाराष्ट्र सरकार जर लवकरात लवकर जर अहवाल जाहीर करणार असेल तर आंदोलनाची तीव्रता वाढेल। मातंग समाज म्हणतोय की आम्हाला आरक्षणाचा फायदा होत नाही नाही, मातंग समाज म्हणत नाही तर भाजपातील काही हस्तक जे नेते लोक आहेत त्यांची ही मागणी आहे। संपूर्ण मातंग समाजाची ही मागणी नाही। मुळात सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन आहे सरकारकडे कुठलाही इम्पिरियल डेटा अवेलेबल नाही आणि आज मातंग समाजातील काही लोक कर्नाटक आणि तेलंगणाचं उदाहरण देत आहेत। तर त्यांनी बघावं की तेलंगणा सरकारनं आज काय भूमिका घेतली। तेलंगणा सरकारने उपवर्गीकरण लागू केलं आणि नंतर घुमजाव केलेला आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जो पॉलिटिकली त्यांना अजेंडा निर्माण करायचा आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या आडून ते आम्ही होऊ देणार नाही। बाबासाहेबांनी दिलेले हे हक्क आणि अधिकार आहेत आणि हक्क आणि अधिकार साबूत ठेवण्यासाठी आम्ही लढू। मोहन भागवत